हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय धक्कादायक अशी बातमी पाहणार आहोत आणि या बातमीचा मी स्वतः निषेध आणि निषेध करतो. एकतर वेळेवर परीक्षा घेत नाहीत आणि वरून हे असे निर्णय घेत आहेत, याचा मी निषेध करतो. आणि हे 30 डिसेंबर 2020 या दिवशी MPSCनं घोषणापत्र काढलेलं आहे. काय म्हटलेलं आहे ते पाहूयात आपण. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियामध्ये वेळोवेळी करावयाच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षास बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न म्हणजे संधींची संख्या मर्यादित करणे. याबाबत आयोगाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. आणि निर्णय काय आहे ते पहा. तर आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. खुला म्हणजेच अराखीव उमेदवारास कमाल 6 संधी उपलब्ध राहतील. म्हणजे ओपनचा उमेदवार असेल तर MPSC मार्फत घेण्यात येणारी कोणतीही परीक्षा, मग ती राज्यसेवा असेल, PSI ST ASO असेल किंवा लिपिकची असेल किंवा MPSC मार्फत जेवढ्या काही परीक्षा होतील त्या सर्व परीक्षांमध्ये, समजा राज्यसेवेची परीक्षा तुम्ही दिली तर फक्त 6च वेळेला देऊ शकणार. PSI ST ASOची परीक्षा द्यायची असेल तर जास्तीत जास्त 6 वेळा देता येईल. तसंच लिपिकची परीक्षा द्यायची असेल तर जास्तीत जास्त 6 वेळा देता येईल आणि ते फक्त ओपनसाठी आहे. बाकीच्या कॅटेगरींचं सुद्धा आपण पाहणार आहोत. आधी काय होतं की अमर्याद तुम्ही कितीही वेळा परीक्षा देऊ शकत होतात एज बार होईपर्यंत, परंतु आता फक्त 6च अटेम्प्ट त्यांनी मर्यादित केलेले आहेत, ते ओपनसाठी. अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही. म्हणजे अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती प्रवर्गाचा उमेदवार असेल तर त्यांना ही मर्यादा लागू नाही आहे. म्हणजे कुणासाठी तर SC आणि ST कास्टसाठी ही मर्यादा लागू नाही. उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल 9 संधी उपलब्ध राहतील. म्हणजे याच्यामध्ये OBC आले, SC BC आले किंवा अजून NTD असेल, म्हणजे SC आणि ST सोडून उर्वरित जे काही मागास प्रवर्गामध्ये उमेदवार येतात त्यांना 9 संधी उपलब्ध असणार आहेत. आणि खुल्या प्रवर्गामध्ये येतात त्यांना फक्त 6च वेळा परीक्षा देता येणार आहे. तर याचाच पाहिजे तेवढा निषेध केला तर कमी आहे. आणि जर तुमचा याला विरोध असेल तर कमेंट बॉक्समध्ये निषेध हा शब्द आवर्जून लिहा, जेणेकरून शासनाला कळलं पाहिजे की उमेदवार याच्या विरोधामध्ये आहेत म्हणून. त्याच्यानंतर उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील. उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संधी म्हणजे ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. त्याच्यानंतर एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल. म्हणजे तुम्ही पूर्व परीक्षा एकदा जरी दिली तरी एक संधी तुमची गेली. त्याच्यानंतर परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल. म्हणजे 2021 पासून ज्या काही जाहिराती येतील तिथून पुढे तुमच्या संधी मोजल्या जातील. याच्या आधी तुम्ही किती वेळा एक्झाम दिली त्याचा विचार केला जाणार नाही, परंतु 2021 पासून ज्या काही तुम्ही परीक्षा द्याल ती एकदा परीक्षा दिली पूर्व परीक्षेची एक चान्स तुमचा गेला. म्हणजे समजा राज्यसेवा परीक्षा एकदा दिली की राज्यसेवा तिथून पुढे फक्त 5 वेळाच देता येईल. PSI ST ASOची पूर्व परीक्षा दिली की तिथून पुढे 5 वेळाच ती आपल्याला देता येईल. तर अशा पद्धतीनं प्रत्येक परीक्षा तुम्ही फक्त 6 वेळा ओपनमध्ये असाल तर आणि SC STला ही काही मर्यादा नाही, त्यांना अमर्याद कालावधीसाठी परीक्षा देता येतील म्हणजे एज बार होईपर्यंत. आणि OBC व इतर मागासवर्ग जे आहेत SC ST सोडून त्यांना 9 वेळा परीक्षा देता येईल. तर हे खूप निषेधार्ह आहे. आणि एकतर परीक्षा वेळेवर घेत नाही शासन आणि वरून हे असे निर्णय आणत आहे, काही कळत नाही शासनाला नेमकं करायचं काय आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला निषेध असा करायचा आहे की फक्त परीक्षा घ्यायची वेळ आली की कोरोना दिसतो, ग्रामपंचायतच्या निवडणुका घेताना कोरोना दिसत नाही, इतर राजकीय कार्यक्रम करताना यांना कोरोना दिसत नाही, परंतु परीक्षा घ्यायच्या म्हणलं की नाही कोरोनाचं कारण दिलं जातं, कोरोनामुळं आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही. तर याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे आणि मी स्वतः पर्सनल याचा निषेध करतो. तुम्ही निषेध करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये निषेध हा शब्द आवर्जून लिहा,
या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत, इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.